पंडित जवाहरलाल नेहरू एका राष्ट्राचे पहिले स्वप्नकार, एका उद्ध्वस्त देशाचा पहिला शिल्पकार, एका जखमी संस्कृतीचा पहिला आधुनिक वैद्य डॉक्टर. वर्ष 1947. भारत स्वतंत्र झाला, पण तो विजयी नव्हता. तो रक्तबंबाळ होता, फाळणीच्या आगीत भाजलेला, मानवतेच्या किंकाळ्यांनी विदीर्ण झालेला. रेल्वेगाड्या येत होत्या, रस्ते भरले होते निर्वासितांनी. आई हरवलेली होती, मुलंही हरवलेली होती, घरं जळत होती, विश्वास तुटत होते. हा देश नेहरूंना वारशाने मिळालेला नव्हता. हा देश त्यांना अवशेषात, भग्नावशेषात मिळालेला होता. 200 वर्षांच्या वसाहतवादी लुटीने भारताची आर्थिक मज्जाच शोषून घेतली होती. कारखाने नगण्य, उद्योग अशक्त, शेती मुडकळीस आलेली, दुष्काळ पाचवीला पुजलेला, भूक सर्वव्यापी, रोग अनावर झालेले, आयुर्मर्यादा तर सरासरी फक्त 30 वर्षांच्या आसपास, साक्षरता नसल्यासारखीच, आणि लोकशाही राष्ट्रीय पातळीवर तर त्याचा अनुभवच नव्हता, कोणालाच नव्हता. शेकडो संस्था नव्हते. ती भारताच्या तुकड्या तुकड्यामध्ये विभागलेली होती. भीती होती की या संस्थानामुळे किंवा अन्य कारणामुळे देश फुटेल की काय, लष्कर सत्ता घेईल की काय, धर्मांतरता जी आहे ती देश गिळंकृत करेल की काय, भारत गृहयुद्धात म्हणजे की तुमच्या सिव्हिल वॉरमध्ये कोसळेल की काय. अशा वेळी नेहरूंनी सिंहासन नाही स्वीकारलं, जबाबदारी स्वीकारली. अराजकातून राष्ट्र उभा करण्याची त्यांनी जबाबदारी स्वीकारली. त्यांनी संसद उभी केली, सामंजस्य संस्कृती उभी केली, निवडणुका रजवल्या, घटना जपली, न्यायालयानं स्वातंत्र्य दिलं, लष्कराला नागरी सत्तेखाली ठेवलं. आज अनेकांना हे असं सांगावंसं वाटतं, ते सोपं वाटतं कारण ते टिकून आहे, पण त्या काळात ते चमत्कारासारखं होतं. आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका, अनेक त्यावेळेस नवीन स्वतंत्र झालेले देश होते, पण त्यापैकी अनेक हुकुमशाहीत कोसळले, लष्करी बंडात हरवले, लोकशाही गुदमरली तेथे. पण या सर्व पार्श्वभूमीवरती भारत टिकला. मतपेटीमध्ये तो टिकला. संविधान टिकले कारण नेहरूंनी व्यक्तिपूजेपेक्षा संस्था मोठ्या केल्या. त्यांनी धर्म राज्याचा मार्ग न स्वीकारता धर्मनिरपेक्षतेचा मार्ग स्वीकारला, कारण फाळणीच्या जखमा त्यांनी स्वतः जवळून पाहिलेल्या होत्या. त्यांनी विज्ञानाला राष्ट्रधर्म बनवलं, अंधश्रद्धेला नाहीच नाही, विवेकाला मान दिला, वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रतिष्ठा दिली. मग उभ्या राहिल्या संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, ॲटॉमिक एनर्जी कमिशन, अशा कित्येक अगणित संस्था त्यांनी उभा केल्या. तेव्हा पण भारत गरीब होता, तरीही या संस्था उभ्या केल्या. पण भारत गरीब असला, नेहरूंची दृष्टी मात्र गरीब नव्हती. त्यांनी धरणं उभारली, वीज प्रकल्प उभे केले, स्टील कारखाने निर्माण केले, अभियांत्रिकी उद्योग रुजविले. ते म्हणाले ही आधुनिक भारताची मंदिरे आहेत. त्यांनी मंदिरे नाही उभारली, त्यांनी कारखाने उभारले. त्या काळी अनेकांनी उपहास केला. आज त्याच पायाभूत सुविधावर भारताची अर्थव्यवस्था उभी आहे. होमी भाभा, विक्रम साराभाईसारख्या वैज्ञानिकांना त्यांनी पाठबळ दिलं, आणि त्यातूनच पुढे मग अणुऊर्जा कार्यक्रम, संशोधनात्मक संस्था उभ्या राहिल्या. आता जो आपण अंतराळ कार्यक्रम बघतो तो सुद्धा त्याच वेळेस उभा राहिला. ते फक्त राजकारणी नव्हते, ते भविष्याचे वास्तू विशारद होते, आर्किटेक्ट होते. हो, त्यांच्यावर टीका झाली, त्यांचेही अपयश होते. जवाहरलाल नेहरूचे अपयश नव्हते असं म्हणणंही चुकीचं आहे, पण त्या अपयशामध्ये चीनबरोबरचे युद्ध हा एक मोठा धोका होता. काश्मीर धोरणावर सुद्धा प्रश्न उपस्थित झाले. परवाना, परमिट राज, लायसन्स राज, अर्थव्यवस्थेवर टीका झाली. नोकरशाही प्रचंड वाढली होती. कृषी क्रांती जरा उशिरात झाली. पण इतिहासात देव नसतात. इतिहास हा मानव घडवतात. त्या मानवांना मर्यादा असतात. ते मानव चुका करतात. तशाच काही चुका नेहरूंच्या हातून सुद्धा घडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण न्याय करायचा असेल तर संदर्भ विसरून चालत नाही. नेहरूंना तयार राष्ट्र मिळालेलं नव्हतं. त्यांना तुटलेला भूभाग मिळालेला होता, भुकेला समाज मिळालेला होता, रक्तरंजित वर्तमान मिळालं होतं, आणि अनिश्चित असं भविष्य होतं. त्या भग्नावशेषातून त्यांनी आधुनिक भारताचा सांगाडा, इन्फ्रास्ट्रक्चर उभे केलं. आजचा भारत, त्याची संसद, त्याची न्यायव्यवस्था, त्याची वैज्ञानिक परंपरा, त्याचे तंत्रज्ञान शिक्षण, त्याचे सार्वजनिक उद्योग, त्याची लोकशाही, एकूणच भारताच्या या सर्व बाबी आणि त्याची सर्वात महत्त्वाची घटनात्मक चौकट
या सर्वांच्या पायाभरणीत नेहरूंचा घाम होता, स्वतःचा घाम. नेहरूंची चिंता होती, नेहरूंची दूरदृष्टी आहे, ती आजसुद्धा ती दिसून येते. त्यांचे स्मरण म्हणजे मृत्यूदिन किंवा पुण्यतिथी हा केवळ स्मरणाचा दिवस नसतो, तो प्रामाणिक मूल्यमापनाचा दिवस असतो. आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंचे मूल्यांकन फक्त त्यांच्या चुका मोजून होऊ शकत नाही. ते करावं लागतं, मूल्यमापन करावं लागतं ते या जळालेल्या, विस्फटलेल्या, जखमी भारताकडे पाहून. त्यांनी 1947मध्ये जो भारत स्वीकारला त्याच्या पार्श्वभूमीवरती. कारण काही नेते सत्ता चालवतात, हो चालवतात, काही नेते राष्ट्र घडवतात. नेहरू हे दुसऱ्या प्रकारातले होते, राष्ट्र घडवणारे होते.